तर मित्रांनो, आजच्याला दुसरा दिवस आपल्या यात्रेचा. तर सकाळ सकाळी यात्रेतून फिरत फिरत आलो खालच्या साईड. तर खालती तमाशाच्या हजेरीचा खेळ चालू होता. तर जो संध्याकाळचा तमाशा असतो त्यात वेगळी मजा असती आणि जो सकाळचा तमाशा असतो त्यात वेगळीच मजा असती. त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी. तर संध्याकाळी आईला आणि बहिणीला घेऊन आलो जरा शॉपिंग करा. तर इथं आई म्हणती बावली घे घरात ठेवायला. तर तिला म्हणलो रात्रीचं मी 1-2 वाजेपर्यंत जागतो. तर ती बावली बघितलं तर भिवून पडेल. तिथनं डायरेक्ट आलो पाळण्यांच्या साईडला. तर उलसातली पाळणं ही बाकीच्या पाळण्यांपेक्षा जास्तच मजा देतात. तर तिथनं पाळण्याचं तिकीट घेतलं आणि लाईनीत लागून पाहिलं. वरनं जो सीन पाहिला तो ना अधिकच होता. मी इकडे फुल एन्जॉय करतोय. माझी बहीण तिथं एवढीशी छोटीशा पाळण्यावरनं घाबरती. तर हिला बिया दाखवायचं चालूच होतं मा. तर तेवढंच हे दिसलं मला. तर घडी काय करतोय ती तुम्हीच बघून सांगा. आमचं एवढं जोरात एन्जॉय चालू आहे. आमची इथली बारीक पोरं तरी कुठे मागे पुढे बघतात. कागदाचे गोळे घेऊन आले बारीक पोरं वर फेकायला. तर बघा तुम्ही. तर बारक्या पोरांची मजा करून झाल्या ते हिला घेतलं आणि जाऊन बसलो आमच्या इथल्या सगळ्यात मोठ्या पाळणा ब्रेक डान्सवर. तर ब्रेक डान्सवर मला तर लई मजा आली. पण एवढी घाबरली की हिने डोळंच नाही उघडलं. तर बघा ही सगळं डोळे दाखवूनच होती. तर ह्या बेत्रीला घरी सोडून मी परत आलो. तर परत आल्यावर आपली गँग सापडली आपल्याला. केलं पैसे गोळा आणि काढली तिकीट. तर तिकीट काढून वर चाललोय आम्ही. आता बघू कोण घाबरत आणि कोण घाबरत नाही. तर आमच्यातली पोरं काही घाबरणातली नाहीये. पण पोरांचं ओव्हर ऍक्टिंग कुठं करायचं सुटतं. पोरं एवढा लागली जोर जोरात आणि माणसं सगळी बघायला लागलेली. चला तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच काय. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.